उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं शिष्टमंडळ पालिका आयुक्तांच्या भेटीला बोरिवलीमधील भगवती रुग्णालयाबाबत करणार चर्चा। खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचा फर्स्ट लुक नरकातला स्वर्ग पुस्तकाचा फर्स्ट लुक समोर। पुस्तकामध्ये तुरुंगातील आठवणी आणि अनुभवाचं कथन। 2029 ला नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान। इंडिया ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान। राज्यातील विठू भक्तांसाठी आनंदाची बातमी। आषाढी यात्रेपूर्वी प्रायोगिक तत्वावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं सुरू होणार टोकन दर्शन। मीरा भाईंदरमधील व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक। नेपाळमध्ये व्यावसायिक गुंतवणुकीचं दाखवलं होतं आमिष। छत्रपती संभाजीनगरातील सीटीसी प्रकल्पामध्ये अपघात। बांधकाम सुरू असताना संरक्षक भिंत कोसळली तर 4 कामगार जखमी तर 2 कामगार गंभीर। छत्रपती संभाजीनगर दौलताबाद येथे देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग। किल्ल्याच्या पायथ्याला आग, धुराचे लोळ सर्वदूर पसरले। त्रिपुटी येथे वडूज आगाराच्या एसटीचा ब्रेक फेल। बस चालकानं सतर्कता दाखवत वाचवला 51 प्रवाशांचा जीव। बेडशीट विकणाऱ्या विक्रेत्याचे 56 बेडशीट 2 पोलिसांनी पळवले। बेडशीट परत देण्यासाठी विक्रेत्याकडून घेतले 14,000 रुपये। दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम हे भारताच्या दौऱ्यावर। केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी केलं त्यांचं स्वागत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।